करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888 आणि मी आज एक छानशी अशी रीडिंग घेऊन आले तुमच्यासाठी। तर श्रीकृष्ण तुमच्यासाठी घेतात एक मोठा निर्णय आणि खूप असा स्ट्रॉंग मेसेज कनेक्ट झाला जो श्रीकृष्ण तुमच्यासाठी हा मोठा निर्णय घेतात। कारण तुमच्यातली तुमची जी ग्रोथ थांबलेली आहे, तुम्ही पुढे जात असताना तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या मार्गामध्ये जे अडथळे येत आहेत, जर तुम्ही पॉझिटिव्हली जे काही कार्य करताय, तुम्ही जे काही कर्म करताय ते कर्म पूर्ण करताना तुम्ही तो कर्माच पूर्ण केलेला आहे सायकल, पण ती सायकल पूर्ण करताना आणि अगदी थोडे काही ब्लॉकेजेस असतील किंवा काय, तर त्यामध्ये आता श्रीकृष्ण हस्तक्षेप करतायत। म्हणजे ते तुमचे कर्मास पूर्ण करण्यासाठी। कारण 95% जर मी म्हणेन 95 नाही 98% कर्मास हा तुम्ही पूर्ण केलेला आहे। तुम्ही तुम्हाला सगळ्यांचं मार्गदर्शन आहे, परमेश्वराचं मार्गदर्शन आहे, सपोर्ट आहे, तुम्हाला असे इतके हे कर्माचे सायकल पूर्ण करत असताना आलेले मदतीचे हात आहेत, सगळ्यांसाठी तुम्ही ग्रेटफुल आहात आणि सगळ्यांचं मार्गदर्शन तुम्ही घेतलंय हे कर्माज पूर्ण करत असताना। पण तुम्ही हे कर्माज कसं असतंय, म्हणजे हे करत असताना अगदी प्रामाणिकपणे खरेपणाने तुम्ही हे सगळं केलंय। मला एक इथं असं हे दिसतंय की जेव्हा बघा जेलमध्ये टाकलं जातं होय की नाही, आता आपण मूव्ही बघतो तर जेलमध्ये टाकल्यानंतर कोणाची चांगली वर्तणूक आहे त्यामध्ये तिथं राहिल्यानंतर, तर त्याला म्हणजे का वेगळं म्हणजे लवकर त्याला सोडलं जातं किंवा त्याला सोडण्यासाठी मग तिथले जेलर असतील किंवा ते जज हे म्हणजे हे सगळे त्यांना मदत करतात की ही जी व्यक्ती आहे किंवा ही आहे त्यानं लवकर बाहेर पडलं पाहिजे होय की नाही। का? कारण त्यांची तिथली ती वर्तणूक चांगली असते, चांगलं सगळ्यांशी चांगलं रिलेशन ते बनवतात आणि सगळं म्हणजे एका चुकीचं म्हणण्यापेक्षा त्यांना भावनेच्या भरात असू दे किंवा काही ह्याच्यानं ते कार्मिक त्याच्या हातून चुकीचे कर्म घडलेले असतात, त्यामुळं त्याला ती शिक्षा झालेली असते। मी तुम्हाला हे करून सांगते, फक्त एक्सप्लेन करते, उदाहरण म्हणून सांगते। तर अशाच पद्धतीने तुम्ही तुमचं हे कर्म पूर्ण करत होता, पण हे कर्म पूर्ण करत असताना तुम्ही परमेश्वरावरचा विश्वास नाही ढळू दिला किंवा तुमच्या कर्मावर खूप प्रामाणिकपणे कितीही तुम्हाला त्रास झाला, तुम्हाला ठेचकळला, पडला, लागलं, रडला, सगळं झालं, पण त्यामध्ये तुम्हीही कोणताही चुकीचा रस्ता नाही निवडला। तर हे जे होतंय हे माझी परीक्षा आहे आणि ह्या परीक्षेमध्ये मला उतरायचं आहे, परमेश्वर माझ्या बरोबर आहेत, श्रीकृष्णांचं मार्गदर्शन आहे आणि हे सगळं आहे। तर यामध्ये मी नाही हे करणार, तर हे करत तुम्ही पुढे गेलाय आणि म्हणूनच श्रीकृष्णांनी आता हस्तक्षेप केलाय। जे काही राहिलंय ना त्यात आता तुम्हाला लवकर त्यातून बाहेर काढायचंय, कारण त्यांनी ते ठरवलंय नाही, हे तुमच्यासाठी नाही आहे, जे झालंय ते तुम्ही अगदी 101% तुम्ही खूप प्युअर आणि खूप प्रामाणिक, खूप पॉझिटिव्ह सोल आहात, श्रीकृष्ण भक्त आहात तुम्ही। आणि इथं खूप मोठे कृष्ण भक्त सुद्धा आहेत, तर ते कृष्ण भक्तांसाठी हा मेसेज आहे आणि आपण सगळेच त्यांच्याच मार्गदर्शनावर चालतोय, जे सूत्रसंचालक आहेत ते, आणि सगळं हे संचलन त्यांच्या हातात आहे, सारथी आहेत ते। तर हे सारथी, हे मार्गदर्शक तुम्हाला असं ह्या सगळ्या सायकल मधून बाहेर काढतात आणि एक नवीन प्रवास, नवीन जर्नी तुमच्यासाठी सुरू होते आणि असाच निर्णय ते तुमच्यासाठी घेतात। कोणता निर्णय, जर मीही एक्साइट आहे की कोणता निर्णय तुमच्या बाबतीत होतोय, तर बघूया। 2 कार्ड्स आहेत श्रीकृष्ण म्हणजे कार्ड अजून शफल करते तोपर्यंत कार्ड्स निघाले। श्रीकृष्ण तुमच्यासाठी घेतायत एक मोठा निर्णय। तर श्रीकृष्ण कोणता निर्णय तुमच्यासाठी घेतात, तर हाच मोठा निर्णय आहे तुमच्यासाठी की तुम्हाला एखादी अशी गोष्ट आहे जी तुम्हाला करायची आहे, खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे जे तुम्हाला दानधर्म करायचा आहे, तुम्हाला लोकांशी कनेक्ट व्हायचं आहे, अशा एका ह्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी काम करायचं आहे। जर NGO असाल किंवा आश्रम, शाळा किंवा कोणतेही मोठे असे ठिकाणं किंवा ट्रस्ट असे तुम्ही चालवताय आणि त्या ह्याच्या माध्यमातून तुम्हाला एक मोठं कार्य करायचं आहे। जर तुम्ही छोट्या ह्याच्यापासून तुम्ही ते सुरू केले, पण ते करत असताना तुम्हाला खूप ब्लॉकेजेस आलेत किंवा अडथळे आलेत आणि ते पूर्ण होत नाही आहे तुम्हाला जे कार्य करायचं आहे, तर त्या कार्यामध्ये ते कार्य पूर्ण करण्यासाठीच जे ब्लॉकेजेस तुमच्या आयुष्यात येतात ते श्रीकृष्ण त्यातले
ब्लॉकेजेस बाजूला हे करतात, कारण तुम्ही एक चांगलं काम करताय आणि त्याच्यासाठी श्रीकृष्ण हस्तक्षेप करतायत तुमच्या आयुष्यात. आणि ते तुमच्या आयुष्याचा असा मोठा निर्णय घेत आहेत की तुम्हाला ह्या सगळ्या प्रवासामध्ये पैसा हा सगळ्याच कामासाठी लागतो. पैसा की तुमच्या आयुष्यात हे कर्मा रिलीज करत असताना आणि ह्या सगळ्या गोष्टी हे करत असताना खूप ह्या फायनान्शियल लॉस किंवा फायनान्शियल गोष्टी ज्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या खूप तुम्हाला त्यांनी त्रास दिलाय किंवा त्या अडचणींमुळे तुम्ही खूप थांबलाय. तुम्हाला पुढचा कोणताही डिसिजन घेताना त्यामध्ये खूप अडचणी आले. तर हे सगळे तुमच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत आणि त्या अडचणी ते जे ब्लॉकेजेस आहेत ते दूर करतायत श्रीकृष्ण, कारण ते त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचवण्याचा मार्ग मोकळा करतायत. मला असा मेसेज होतोय, कारण एक असा मार्ग आहे किंवा असा आहे की श्रीकृष्णांच्या पर्यंत पोहोचणं म्हणजे कोणत्या तरी ठिकाणावर जाऊन श्रीकृष्णांना पर्यंत पोहोचणं असं नाही. ते आपल्या जवळच आहेत. फक्त आपलं हार्ट चक्र ओपन झालं, आपण सगळ्यांना माफ केलं आणि छान ध्यानात गेलो ना, ते आपल्या जवळ येतात किंवा आपण त्यांच्याजवळ जातो असं आहे. पण हे तुमच्यासाठी का मोठा निर्णय घेतायत, तर तुम्ही अशी सोल आहात जी कर्तृत्वशील आहे, जी आध्यात्मिक तर आहेच, पण कलाक्षेत्रामध्ये सुद्धा तिचा खूप हे आहे. म्हणजे मला इथं हे जे जाणवतंय, तुम्ही कलाक्षेत्रात असाल किंवा वैविध्यपूर्ण अशा प्रवास करत असाल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जे जुने आपले पारंपरिक जे वेशभूषा असतील, पारंपरिक वेशभूषा आहेत, पारंपरिक मंदिरं आहेत, किल्ले आहेत किंवा नवीन अशा काही जुन्या गोष्टी आहेत, ज्या जुन्या गोष्टीवर तुम्ही रिसर्च करताय. तुम्ही जुन्या गोष्टींवर रिसर्च करताय, मग ते प्राचीन सोनं असेल किंवा कोणतीही अशी जी प्राचीन कालीन ज्या वस्तू आहेत, ज्या आत्ता ह्याच्या ओघामध्ये त्या कुठंतरी लपल्या गेलेल्या आहेत, तर अशावर तुम्ही रिसर्च करताय. आणि हा रिसर्च करत असताना तुम्हाला कुठंतरी जर ब्लॉकेजेस येत आहेत किंवा तुम्हाला त्या माध्यमातून पुढं जायचं आहे, तर त्या माध्यमातून सुद्धा पुढं जाण्यासाठीचा एक मोठा निर्णय नाही, मोठी एक क्रिएटिव्हिटी, एक आयडिया तुमच्यासाठी ते तुम्हाला देत आहेत. इथं असा मेसेज आहे. तर कोणाशी रेझोनेट होते त्यांनी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला कनेक्ट जे झालं मी ते तुम्हाला सांगितलं. आणि श्रीकृष्ण तुमच्यासाठी घेतात मोठा निर्णय, तर तो हाच एक अशी व्यक्ती किंवा एक अशी एनर्जी एखादी इथं आहे जी खूप बॅलन्स्ड आहे, जी सेवा करते, सेवा करणार आहे तुमच्या आयुष्यात. जे आध्यात्मिक प्रवासामध्ये असू दे किंवा इन जनरल तुमच्या आयुष्यात असेल, तुम्हाला सर्वांसाठी काहीतरी करायचं आहे आणि ते करत असताना जे जे काही अडथळे येत आहेत ते अडथळे दूर करून तुमच्या आयुष्याचा एक मोठा असा निर्णय श्रीकृष्ण घेत आहेत. कारण तुम्हाला मी तुम्हाला तेच म्हटलं, तुरुंगातून बाहेर काढायचं आहे, तुम्हाला आता सुटण्याची वेळ आलेली आहे. खूप छान असा मेसेज कनेक्ट झाला आहे की नाही. तुम्हाला आता बाहेर काढायचं आहे जेलमधून आणि त्याच्यासाठीची आता एक जी प्रोसिजर आहे पूर्ण करायची, ती तेवढी पूर्ण केली की तुम्ही बाहेर पडला. मग असं एक मेसेज आहे. आणि थँक्यू सो मच. काय कृष्णा काय सांगतात बोलायला. आणि एक असं श्रीकृष्ण तुमच्यासाठी घेतात मोठा निर्णय आणि एक असं सेलिब्रेशन आणि एक असा एक वेगळी एनर्जी, एक नवीन एनर्जी सुद्धा तुमच्या आयुष्यात प्रवेश करते. किंवा अशी काय एनर्जी, ती एनर्जी अशी असेल की तुम्हाला ॲज अ कृष्णरूपानेच ती तुमच्या आयुष्यात आली आहे. तुम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. जर सारथी, बंधू म्हणा, तुम्ही ज्या रूपात श्रीकृष्णांना मानता त्या रूपामध्ये तुम्हाला ती व्यक्ती येणाऱ्या 15 दिवसात सुद्धा भेटेल. आणि त्यांच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या सहवासामुळे असेल किंवा मार्गदर्शनाने किंवा एखादा सल्ला, त्या सल्ल्याने सुद्धा तुम्हाला खूप जुनी एखादी कोर्ट केस असेल किंवा एखादा असा प्रश्न असेल किंवा असं काही कार्मिक जे तुम्ही पास्टमधनं काहीतरी घेऊन आलाय, भले त्यावेळी तुमच्या हातून काहीतरी घडलं असेल पास्टमध्ये, पूर्वजन्मामध्ये, तर ते आत्ता तुम्हाला ते पूर्ण केल्याशिवाय तिथून बाहेर पडणं नाही आहे. तर ते पूर्ण करण्यासाठी ती सोल तिथं येते. हा मेसेज इथं खूप मोठा आणि खूप स्ट्रॉंग कनेक्ट झालाय. तर येणाऱ्या 15 दिवसात थोडंसं तुम्ही स्वतःवर म्हणजे हे करायचं, फोकस करायचं आहे की काय आहे म्हणण्यापेक्षा प्रत्येक मुवमेंट जी माझ्यासाठी म्हणजे तुमच्या आयुष्यात जी घडत नव्हती, त्याच्यामध्ये काहीतरी ब्लॉकेजेस होते किंवा थांबत होती किंवा तुम्हाला त्यासाठी मार्ग मिळत नव्हता, काही आयडियाज येत नव्हती, तर अचानकपणे ती समोर येईल. आणि काय हे होतंय
किंवा काय व्हायला लागलंय हे तुमच्या लक्षात येईल आणि अशी एक व्यक्ती ती तुमच्या येणाऱ्या 15 दिवसात तुमच्या समोर येते. जर तुमच्या आसपासच असेल, तुमच्याच ह्याच्यामध्ये असेल, तुमच्या क्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रामध्येच असेल, पण ती नव्याने तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला असं लक्षात येईल की या व्यक्तीशी आपलं कार्मिक हे जोडलेलं आहे, कार्मिक काहीतरी पॅटर्न आहे किंवा कार्मिक काहीतरी नातं आहे जे पूर्वजन्माचं आहे आणि जे जोडलेलं आहे आणि ते इथं पूर्ण केल्याशिवाय आपण इथून बाहेर निघू शकत नाही. तर ती व्यक्ती तुमच्या समोर आल्यानंतर किंवा ती व्यक्ती ते सगळं काही गोष्टी क्रिएट किंवा ते तुमच्या आयुष्यात हे करत असताना तुम्हाला ते रिअलाइज होईल की हे काहीतरी वेगळं आहे आणि तुमच्या ते लक्षात येईल. कशासाठी एवढं मोठं महाभारत रामायण जे काय आहे ते झालं, ते कशासाठी झालं हे तुम्हाला येणाऱ्या 15 दिवसात रिअलाइज होईल. आणि सेलिब्रेशन हे येणारे 15 दिवस तुम्ही सेलिब्रेशन आहे. श्रीकृष्ण तुमच्यासाठी मोठा निर्णय का घेत आहेत, कारण ह्याच्यासाठी कॅपेबल आहात तुम्ही. मी पहिलेच तुम्हाला सांगितले का जेलमधनं तुम्हाला, कारण ती जागा तुमच्यासाठी नव्हती, पण जे कार्मिक काही पॅटर्न असतात, काही नियम असतात आणि त्या नियमांविरुद्ध जाता येत नाही असा प्रत्येक गोष्टीचा नियम असतो. जसा इथं आपण या जगामध्ये जसे सगळे नियम असतात तसेच त्या जगामध्ये जे परमेश्वराचं जग आहे ना, त्या जगामध्ये सुद्धा ते नियम आहेत आणि त्या नियमात सुद्धा कार्मिक जोपर्यंत पॅटर्न आपण पूर्ण करत नाही अगदी प्रामाणिकपणे त्याच्यापासून पळाला तर तुम्हाला अजून वाढणार आणि त्यातून जर तुम्ही अगदी समोर अगदी काटेरी ह्याच्यात सुद्धा ती काटे जरी असले तरी सुद्धा फुलांप्रमाणे चालत आणि परमेश्वरावर विश्वास ठेव, श्रीकृष्णावर विश्वास ठेव, तुम्ही आलाय बाहेर आणि तुम्ही ती सायकल पूर्ण केली आहे. म्हणूनच हे सेलिब्रेशनचे दिवस येत आहेत. आणि हा 3 नंबर मी तुम्हाला ते सांगते, 333 3 असं 2 वेळा हे कार्ड आहे, 3 तर 333 हा नंबर मी तुम्हाला म्हणजे माझ्या परवाच्या एका रिडिंगमध्ये मी तुम्हाला सांगितलं. तर हा 333 नंबर म्हणजे खूप कनेक्शन वेगळा आहे. मी माझ्या स्वतःसाठी मी ब्रह्मा विष्णू आणि महेश असं मी मानते, मी माझ्यासाठी मानते, कारण माझी आध्यात्मिक जर्नी किंवा मला ह्या जर्नीमध्ये काय हे मिळाले त्या ह्याच्याप्रमाणे मी ते हे करते. तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही घ्या. तर हा 333 नंबर तुम्हाला खूप शो होईल आणि त्या 333 या नंबरच्या वेळेस तुम्हाला एखादा जो मेसेज मिळेल किंवा तुम्हाला एखादं काही सांगितलं जाईल तर ते सुद्धा तुम्हाला इथं हे आहे, तुम्हाला त्याच्यावर थोडंसं विचार करण्याची गरज आहे. तर असा हा मोठा निर्णय घेत आहेत की तुम्हाला तुमच्या ऊर्जेमध्ये घेऊन येतात, खूप मोठं कार्य तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी कॅपेबल आहात. म्हणूनच श्रीकृष्ण तुमच्यासाठी एवढा मोठा निर्णय घेत आहेत. अगं अगोदर तुम्हाला जेलमधून बाहेर सोडतायत असा हा निर्णय आहे आणि थँक्यू सो मच. हे बघा मी तुम्हाला काय म्हटलंय, वेळे अगोदर जेलमधनं बाहेर काढतायत तर ते वेळे अगोदरच काढतायत आणि हे एक नाव आहे आणि त्याचा प्रवास आहे जो शांततेकडे चाललेला आहे, जो शांतता आहे तिथं आणि शांतता आहे, समाधान आहे आणि अशी एक तुमची ऊर्जा आहे जी हिरकणीसारखी आहे, मातृत्व आहे तुमच्यामध्ये आणि म्हणूनच तुमच्याबरोबर हा निर्णय होतोय. कारण तुम्ही इतकं प्रेम स्वतःच्या जसं मुलांवर तुमच्या करतायत तसं सगळे म्हणजे असं एक धन्वंतरीचा आशीर्वाद मला असा इथं दिसतोय, वसुंधरेचा आशीर्वाद दिसतोय. ही जी वसुंधरा आहे, हा जो निसर्ग आहे, हा सगळा तुम्हाला ब्लेस्ड करतोय. श्रीकृष्ण म्हणूनच मोठा निर्णय घेतात, कारण तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्या म्हणजे ह्या कार्मिक सायकलमध्ये ज्या वेनं तुमच्या समोर जी परिस्थिती आली त्या परिस्थितीला तुम्ही अगदी म्हणजे खूप प्रामाणिकपणे खरेपणाने तुम्ही फाईट केले, तुम्ही हारला नाही, चिडला नाही, रडला नाही. तर ह्या सगळी हे इथं आजूबाजूला शॉर्ट्स असूनही तुम्हाला त्रास असूनही तुम्ही तुमचा विश्वास डळमळीत नाही झाला, तुमचा विश्वास ढळला नाही आणि म्हणूनच तुमच्यासाठी हा एवढा मोठा निर्णय श्रीकृष्ण घेत आहेत आणि स्वतः श्रीकृष्ण तुम्हाला बाहेर काढतायत यातून. आणि म्हणूनच मी तुम्हाला इथंच हे सांगितलं, श्रीकृष्ण तुम्हाला ह्या सगळ्या तुरुंगातून, ह्या अशा मोठ्या असं हे जे तुरुंग आहे हे शॉर्ट्स या तुरुंगातून तुम्हाला बाहेर काढतायत, कार्मिक सायकलमधून बाहेर काढतायत आणि म्हणूनच येणाऱ्या 15 दिवसात श्रीकृष्ण तुमच्यासाठी असा खूप मोठा निर्णय घेत आहेत जो असा म्हणजे खूप तुम्हाला, आणि हा मार्ग जो जातोय तो शांततेकडे जातोय आणि एका अशा ह्याच्यामध्ये तुम्ही जाताय जो
असा काळ होता जो कष्टाचा होता, तुमच्या स्ट्रगलचा काळ होता, ज्यामध्ये तुम्ही खूप सोसलंय, खूप भोगले. म्हणजे ज्या गोष्टी अशा आहेत की तुम्हाला त्या एक्सप्लेन करताना सुद्धा आता नको. तर श्रीकृष्ण तुम्हाला हेच सांगतायत, आता पास्टमध्ये बघायचं नाही आहे, मागं बघायचं नाही आहे, फक्त तुम्हाला पुढं जायचं आहे. तुम्हाला जे कार्य हाती दिलेलं आहे, तुम्हाला एखादं लाईफ पर्पज तुमचं जे तुम्ही निश्चित केलेलं आहे ते लाईफ पर्पज घेऊन तुम्हाला पुढं जायचं आहे. आणि मी तर तुम्हाला तेच सांगितलं, जे पूर्वकालीन गोष्टींवर जे रिसर्च करतायत आणि त्याच्यात खूप असा हे आहे त्याच्यामध्ये, म्हणजे खूप त्यांचं आयुष्य ब्राईट आहे. जर असं कोण करत असेल तर त्यांना भविष्यात त्यांच्यासाठी खूप मोठं उज्ज्वल भविष्य त्यांचं आहे, असा मेसेज इथं आहे. आणि ज्या पूर्वकालीन गोष्टी आहेत, अध्यात्माद्वारे आपल्या पुढं आल्या, ध्यानाद्वारे आपल्या पुढं आल्या, काय पुस्तकं, ग्रंथ या माध्यमातून तुम्ही रिसर्च करताय, जगासमोर एक नवीन वेगळेपण आणून तुम्ही दाखवताय. खूप पूर्वकालीन अशा गोष्टी आहेत, नाणी असतील किंवा काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपलं जे एक ओळख आहे, जुनी आपली जी ओळख आहे आपल्या देशाची असेल, आपल्या कलांची असेल, गुणांची असेल, आपल्या नात्यांची, सगळ्यांची जी ओळख आहे ती ह्या सगळ्यामधून ती बाहेर पडते. तर खूप छान तुम्ही काम करताय आणि ह्या कामामध्ये तुम्हाला इथं श्रीकृष्ण यश देत आहेत. आणि म्हणूनच तुमच्यासाठी हा एक छान असा हे केलेला आहे, छान असं तुमच्यासाठी निर्णय घेतलेला आहे श्रीकृष्णांनी. आणि खूप छान निर्णय घेतलाय, खूप असा मस्त निर्णय घेतलाय. आणि थँक्यू सो मच कृष्णा, थँक्यू. श्रीकृष्ण येणाऱ्या 15 दिवसात घेत आहेत एक मोठा निर्णय तुमच्यासाठी, कारण ते तुमच्यावर खूप सारं प्रेम करतात आणि खूप प्रेम करतात श्रीकृष्ण तुमच्यावर, कारण म्हणूनच एवढी मोठी एनर्जी तुमच्यासाठी इथं आलेली आहे. आणि खूप मला ही रिडिंग करताना खूप भारी वाटते एकदम. आणि तुम्ही अशा भारी अशा छान छान सोल आहात की नाही, अशी तुमची इतकी, म्हणजे तुम्हीच इतके गोड सगळे आहात, इतके पॉझिटिव्ह आहात, सकारात्मक आहात, म्हणूनच ही अशी एवढी छान छान रिडिंग येते आहे की नाही. तर अशा माझ्या सोल फॅमिलीला असे हे पॉझिटिव्ह असे मेसेज आहेत. थँक्यू 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 सो मच. तर येणाऱ्या 15 दिवसात श्रीकृष्ण तुमच्यासाठी कोणता मोठा निर्णय घेत आहेत. आणि प्लीज मी तेच म्हटलं तुम्हाला, येणाऱ्या 15 दिवसात श्रीकृष्ण तुमच्यासाठी मोठा निर्णय घेतात, कारण तुमचं थॉट चक्र तर ओपन होतेच, पण हार्ट चक्र तुमचं का श्रीकृष्ण मोठा निर्णय घेतात, कारण तुमच्या हृदयात जे कार्मिक सगळा पॅटर्न आणि स्ट्रगल, तुमचं इतकं भयानक तुमचा त्रास फॅमिलीमधला असेल, करिअरमधला असेल, बिझनेसमधला असेल, सगळ्या गोष्टीनं, आध्यात्मिक जर्नीमध्ये असेल, इतके ब्लॉकेजेस होते, इतकं सगळं हे झालेलं होतं की तुम्ही काही योग्य पद्धतीने करायला गेला की ते उलटं काहीतरी होत होतं किंवा तुम्हाला थांबवलं जात होतं. ते सगळं, पण त्या सगळ्या परिस्थितीवर मात करून तुम्ही पुढे आलाय. म्हणूनच श्रीकृष्ण तुमच्यासाठी मोठा निर्णय घेत आहेत, कारण आता योग्य वेळ आलेली आहे. जे डिवाइन टायमिंग, योग्य वेळ आलेली आहे आणि ह्या योग्य वेळीच हा निर्णय घेतला गेला पाहिजे. आणि त्याच वेळी कसं परमेश्वराची कृपा अशीच असते, आपण जसं त्यांना हे करू तसं ते आपल्याला दाखवतात की आम्ही आहे, पण ते योग्य वेळी तुम्हाला ते देणार, असं ते योग्य वेळ आले. आणि अगदी त्यांच्या मुलासारखं ते तुम्हाला हृदयाशी धरतात आणि तुमचं हार्ट चक्र ओपन होते. जर मला इथं ही एनर्जी दिसतीये की खूप काळ असा झालाय की तुम्ही तुमच्या आईला मिठीच नाही मारलेली आहे. तर हा तुमच्यासाठी खूप छान मेसेज आलेला आहे. आणि हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय की तुम्हाला तुमच्या आईला एक मिठी मारायची, एक हक करायचं, असं छान मिठी, म्हणजे त्या आईसुद्धा आतुर झाले हो की नाही, असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. कारण हे हार्ट चक्र ओपन होण्यासाठी हे खूप महत्त्वाचं असते. खूप असा काळ गेला की तुम्ही तुमच्या आईशी कनेक्ट नाही झाला, बोलला नसाल किंवा कॉल केला नसेल किंवा खूप लांब आहात, तर बोलून घ्या. आणि जर असाल जवळ, तुम्हाला जाता येते प्रत्यक्षात किंवा भेटता येते, तर तुम्ही तुमच्या आईला एक मिठी मारा. कारण त्या मिठीची ऊब जी तिनं 9 महिने तुम्हाला गर्भात ठेवून जे केलंय की नाही, ते एका मिठीत तुम्ही तिला समर्पित झाल्याचा अनुभव आणि आनंद तिथं तुम्ही अनुभवता. म्हणूनच श्रीकृष्ण तुमच्यासाठी एक मोठा निर्णय घेत आहेत, कारण तुमच्या आईचे खूप आशीर्वाद तुम्हाला आहेत. आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच आणि त्यांची सेवा, त्यांचे आशीर्वाद, त्यांचं
तुम्ही जे हे करताय की नाही त्याच्यामुळं सुद्धा तुम्हाला इथं ते ब्लेसिंग्स देतात, भरभरून हृदयातून ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. म्हणून थोडंसं आईशी कनेक्ट होण्यासाठी इथे तुम्हाला सांगितलं जाते. मला हा मेसेज खूप ह्यानं मिळालं आहे, तर नक्कीच रीडिंग ज्यांच्याशी रिझोनेट होते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. आणि परफेक्शन मी तुम्हाला सांगणार फळ मिळते तुमच्या कर्माचं. तुम्ही जे चांगले कर्म केलेले आहेत त्याचं फळ हे आहे. आणि श्रीकृष्ण म्हणूनच येणाऱ्या 15 दिवसात असा हा मोठा निर्णय घेतात. तुम्हाला कुठंही थांबायचं नाही आहे, तुम्हाला ते थांबूच देणार नाहीत. कारण अशी सोल तुम्ही आहात जी स्वतः तर हे होतेच, पण स्वतःबरोबर इतरांनाही प्रफुल्लित करते. तिच्या कर्मातून असू दे, तिच्या वाणीतून असू दे, किंवा तिच्या विचारातून असू दे, ती दुसऱ्यालाही हील करते. हिलिंग पॉवर तुमच्यामध्ये खूप आहे. आणि म्हणूनच तुम्हाला येणाऱ्या 15 दिवसाचं जर तुम्ही बोलण्याचं किंवा काही असं हे करत असाल तर तुमचं थॉट चक्राही ओपन होते. तर थोडंसं तुम्ही फळं खाणं किंवा फळांशी हे करणं थोडंसं हे करू शकताय. इथं हा मेसेज आहे. तर श्रीकृष्ण तुमच्यासाठी एक मोठा निर्णय घेत आहेत आणि असा खूप मोठा निर्णय आहे. जर डिसअपॉइंट तुम्ही या कार्मिक सायकलमध्ये म्हणजे तुम्ही इतकं करताय पण तुम्हाला कोणत्याच ह्याचं जसं तुम्हाला हवं आहे तसं फळ मिळत नाही आहे, किंवा रिवॉर्ड्स जे तुम्हाला हवे आहे, तुम्ही जे अपेक्षा इथं संपते. अध्यात्माच्या जर पायरीवर तुम्ही असाल तर तिथं अपेक्षा नसते, पण तरी आज आपण माणूस आहे हे की नाही, तर थोडंसं तुम्हाला कोणतेही असं रिवॉर्ड्स असं म्हणा किंवा एक शाबासकीचं हे असेल तर तुम्ही जे काही करताय त्यातून तुमचं कौतुक नाही केलं जात, किंवा तुम्हाला आणि मिरॅकल्स आहे हा इथं तर इथं तुम्हाला हे होतंय तिथं तुम्ही डिसअपॉइंट झालाय की तुम्हाला जी अपेक्षित शाबासकी आहे, डोक्यावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला, एक मायेची ऊब दिली आणि त्याची तुम्हाला तेवढंच जरी हवं आहे तर ते सुद्धा तुम्हाला मिळत नाही आहे, तर त्यासाठी तुम्ही डिसअपॉइंट झाला. तर श्रीकृष्ण तुम्हाला सांगतात की ते तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि सगळं म्हणजे तुम्हाला इतकी शाबासकी देत आहेत, इतकं प्राऊड फील आहे तुमच्यावर की तुम्हाला म्हणजे अभिमान आहे त्यांना, तुम्ही त्यांचे भक्त आहात किंवा तुम्ही श्रीकृष्णांवर श्रीकृष्णांचे मेसेजेस असतील किंवा श्रीकृष्णांच्या ह्याच्याशी खूप तुम्ही कनेक्टेड आहात. तर ते त्याच्यामुळेच तुमच्या आयुष्यात असे मिरॅकल तुमच्या आयुष्यात आता घडत आहेत. आणि श्रीकृष्ण येणाऱ्या 15 दिवसात तुम्हाला कळणार असं की असे खूप मोठे मोठे मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात होत आहेत आणि तुम्हाला असं म्हणजे जाणवेल की काहीतरी वेगळं होतंय. आणि म्हणूनच श्रीकृष्ण तुमच्यासाठी असा मोठा निर्णय घेत आहेत. हे मिरॅकल्स आहेत कारण खूप मोठ्या प्रवासासाठी तुम्ही चाललेले आहात. आता हा जो प्रवास आत्तापर्यंत तुमचा झाला तो कार्मिक ह्याचा होता, कार्मिक पॅटर्न होतं त्याच्यामध्ये. पण ह्या कार्मिक ह्याच्यामध्ये तुम्ही एकटे होता, तुम्ही डील करत होता तुमच्या परिस्थितीशी, तुमच्या फॅमिलीशी आणि तुमच्या सगळ्या ज्या ह्याच्याशी तुम्ही डील करत होता तिथं तुम्ही होता. पण आता हा असा प्रवास आहे ज्याच्याबरोबर खूप सारं काही जोडलेलं आहे. खूप साऱ्यांची मनं जोडलेली असतील, त्यांच्या भावना जोडलेल्या आहेत, खूप साऱ्यांचे तुमच्याकडून अपेक्षा जोडलेली आहे. तर त्यासाठी तुम्हाला त्या प्रवासात उतरायचं आहे. मग स्वतःला तुम्ही इतकं स्ट्रॉंग तुम्ही केले म्हणूनच. आणि ह्या कार्मिक सायकलमध्ये एकटं असूनही तुम्ही ही सगळी सायकल खूप धैर्यानं पुढं नेली आणि त्यामध्ये तुम्ही बाहेर आलाय आणि आता तर या प्रवासासाठी तुम्ही निघालाय. पण ह्यामध्ये सुद्धा श्रीकृष्ण, महादेव बाप्पा आणि सगळ्यांचीच तुम्हाला खूप साथ आहे, वसुंधरेची साथ आहे, वसुंधरेचा आशीर्वाद आहे. मला निसर्ग खूप अट्रॅक्ट मला स्वतःला करतो. तुम्हालाही तसं असेल की निसर्गाकडे तुम्ही खूप अट्रॅक्ट होत आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा असेल निसर्ग तुम्हाला अशा सगळ्या चिखलातून आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर काढतोय निसर्ग. कारण या चिखलात सुद्धा जिथं पाय म्हणजे उभं राहण्याची शक्यताही नव्हती तिथं तुम्ही घट्ट पाय रोवून तुमची मुळं घट्ट पकडून ठेवून रोवून तुम्ही असं विश्वासावर परमेश्वराच्या उभं राहिलंय, स्वतःच्या विश्वासावर असं खंबीरपणाने उभे राहिलात. आणि म्हणूनच वसुंधरा तुम्हाला आशीर्वाद देते की खूप खूप मोठे व्हा, खूप मोठे व्हा. आणि म्हणूनच हा निर्णय तुमच्यासाठी घेतला जातोय की तुम्हाला आम्ही हलू देणार नाही. कारण त्या वसुंधरेनंच तुमची मुळं अशी घट्ट पकडून ठेवली आहे, ती नाही आता सोडणार, त्या सोडणारच नाहीत. कारण तुम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करताय, तुम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करताय. इथं जे निसर्गप्रेमी आहेत ना त्यांच्यासाठी सुद्धा हा मेसेज आहे बरं का. थँक्यू सो मच. क्लॉक ऑफ विजडम मी तुम्हाला ते सांगितलं, जी कार्मिक सायकल आहे ती कार्मिक सायकल संपलेली आहे
आणि त्यामुळेच तुम्हाला ह्या ओमचा जो ध्वनी आहे तुम्हाला जर कानावर पडत असेल, तुम्ही ओमचं मेडिटेशन करत असाल, चॅटिंग करत असाल किंवा तुम्हाला असं ओम नमः शिवायचं तुम्ही जप करत असाल, तर ते सुद्धा तुम्हाला आतपर्यंत हील करेल आतपर्यंत हील करेल. आणि असे मॅजिक्स आणि अशा गोष्टी तुम्हाला व्हायला लागतील ज्या आत म्हणजे मी आजपर्यंत कधीही वाचल्या नाहीत, बघितल्या नाहीत, बोललो नाही, आणि तरीसुद्धा माझ्या समोर हे सगळं येतंय. आणि मी काय म्हणजे भविष्यात जे होणार आहे ते तुम्हाला आजच दिसते. उद्या काय, आज तुम्हाला काहीतरी स्वप्न पडले दिसतंय आणि उद्या ते पूर्ण म्हणजे तसंच काहीच झालंय किंवा त्या पद्धतीनेच तुमच्यासमोर त्या गोष्टी आल्यात असं सुद्धा इथं तुम्हाला जाणवेल. येणाऱ्या 15 दिवसात तुम्ही ऑब्झर्व करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर श्रीकृष्ण तुमच्यासाठी हाच मोठा निर्णय घेत आहेत की तुमच्या आयुष्यात मिरॅकल्स घडत आहेत. एका नवीन प्रवासाला तुम्ही जात आहे आणि जे काही नवीन स्किल आहे, नवीन शिक्षण आहे, नवीन जे काही तुम्ही घेतले त्याच्यामध्ये तुम्हाला ते ब्लेस्ड करतायत. आणि मास्टर बुद्धा डीप कनेक्शन आहे. मी तुम्हाला तेच सांगितलं, ओमशी तुम्ही कनेक्ट होण्याची गरज आहे. जे ओमचं जे चॅन्टिंग करतात किंवा करत नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा मेसेज आहे की तुम्ही ओमशी कनेक्ट व्हा. कारण ओम ही असं एक माध्यम आहे किंवा असं एक हे आहे जे तुम्हाला पूर्ण ब्रह्मांडाशी सर्वांशी तुम्हाला कनेक्ट करतं. अगदी पॉझिटिव्ह सकारात्मक सगळ्या ज्या ऊर्जा आहेत त्या ऊर्जेशी तुम्हाला कनेक्ट करतं. तुम्ही कोण आहात, काय आहे, ह्या ब्रह्मांडाचं रहस्य काय आहे, पॉझिटिव्हिटी काय आहे, हे सगळं तुम्हाला जे तुमच्यापर्यंत पोहोचवतं ते म्हणजे ओम. आणि ह्या ओमपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. आणि यासाठीच तुम्हाला इथं हा मेसेज दिला जातोय की ध्यान करण्यासाठी तुम्हाला सांगितलं. मास्टर बुद्धांचा खूप खूप आशीर्वाद आहे तुमच्यावर. कारण तुम्ही ध्यान, योग, तुमचं जे रुटीन आहे त्याच्यात तुम्ही खूप सारं असं म्हणजे खूप ह्यानं तुम्ही ते करताय. आणि जर करत नसाल, कुठंतरी कनेक्शन तुटलेलं असेल तर ते तुम्हाला करण्यासाठी तर सांगितलं जाते. थँक्यू सो मच. एक पवित्र सोल आहात तुम्ही आणि म्हणूनच हा मेसेज इथं एवढा मोठा हा कनेक्ट झाला की एक पवित्र सोल आहात जी या तुरुंगातून सुटण्यासाठी ती पवित्रच असायला पाहिजे. तरच ती या तुरुंगातून आणि या कार्मिक पॅटर्नमधून बाहेर पडणार. शक्य नव्हतं कार्मिक पॅटर्नमधून बाहेर पडणं, पण तुम्ही पडलाय. आणि येणाऱ्या 15 दिवसात हा निर्णय तुमच्यावर होतो. ह्या चॅनलशी ह्या ह्या जोडलेल्या आहेत. ह्या 888 म्हणजे कार्मिक सायकल जी खूप मोठी आहे. खूप मोठ्या कार्मिक सायकलमधून ह्या सोल जेव्हा बाहेर पडतात तेव्हाच इथं कनेक्ट होतात. कारण खूप पराकोटीची परीक्षा इथं आहे. पराकोटीची परीक्षा, पराकोटीचं ध्यान, विश्वास आणि प्रेम हे सगळं खूप टोकाचं इथं आहे. आणि त्यामुळंच ह्या सगळ्या गोष्टी अशा खूप टोकाच्याच इथं होतात. तर असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातो. आणि श्रीकृष्ण हाच निर्णय तुमच्यासाठी घेतात. कारण तुम्ही खूप पवित्र सोल आहात आणि तुम्हाला आता म्हणजे जे तुमच्या समोर ज्या गोष्टी येत आहेत किंवा नवीन काहीतरी येते आणि तुम्हाला ते करायचं आहे, इच्छा आहे, तर ते तुम्ही इथं करू शकता. त्यामध्ये तुम्ही निर्णय घेऊ शकता. अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे भरपूर येतील. येणाऱ्या 15 दिवसात तुम्हाला तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी सुद्धा येतील. एखादी संधीची तुम्ही वाट बघताय आणि तुम्हाला त्याच्यामध्ये ग्रोथ आहे. त्यामध्ये ग्रोथ आहे. ग्रोथचं मला इथं हे दिसते. त्यामध्ये ग्रोथ आहे. तर तो फक्त निर्णय तुम्ही थोडंसं विचार करून म्हणण्यापेक्षा थोडंसं ध्यानाशी कनेक्ट होऊन तुम्ही तो निर्णय घ्यायचा आहे असं तुम्हाला सांगितलं जाते. थँक्यू सो मच. येणाऱ्या 15 दिवसात श्रीकृष्ण तुमच्यासाठी घेत आहेत मोठा निर्णय. का घेत आहेत? कारण तुम्हाला ओपन व्हायचं आहे. असं मोकळं व्हायचं आहे. तुम्हाला मोकळं व्हायचं आहे. आणि येणाऱ्या पौर्णिमेपर्यंतचा पौर्णिमा आत्ताचं हे झालं ना, तर पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंतचा हा जो काळ आहे आणि जे चांदणं आहे मला इथं हेही दिसतंय जे तुमची काही विश आहे, जे तुम्हाला जे मागायचं आहे परमेश्वराकडून, जे काही मागायचं आहे तुम्ही आता हार्ट चक्र तुमचं ओपन होत आहे आणि तुम्हाला खूप मोकळे आहात, तुम्ही बॅलन्स्ड आहात, तुम्हाला सगळं तुमच्याकडे येत आहे. तर तुमची जे काही मागायचं आहे, तुमच्या हृदयात जे काही दडलेलं आहे ते तुम्ही आकाशाखाली असं जाऊन दोन्ही हात पसरून तुम्ही वरती आकाशाकडे बघून तुम्हाला मागण्यासाठी इथं सांगितलं जाते बघा. असा खूप मोठा मेसेज मला कनेक्ट झाला. आणि आकाशाकडे हात करून जिथं तुम्हाला आणि असं डोकं हे असं इथं बघा
हे अशा पद्धतीने असं डोकं वर करायचं आणि आकाशाकडे बघायचं आणि छान विश एक तुम्हाला जी काही इच्छा आहे ती तुमची मॅनिफेस्ट करायची, मागायची. कारण जेव्हा तुम्ही युनिवर्समध्ये देता तेव्हा ते तुमच्याकडे परत येतं आणि तो आशीर्वाद खूप ह्यानं तुमच्याकडे येईल. आणि म्हणूनच तो तुमच्यासाठी मोठा निर्णय घेत आहेत. कारण जोपर्यंत हे असा मेसेज मी तुम्हाला सांगते, हे असं फीलिंग आहे आणि असा हा मेसेज आहे. कारण तुम्ही जेव्हा मागताय तेव्हा परमेश्वर द्यायला तिथं उभे आहेत प्रत्येक वेळी. कोणीही म्हणजे आपण जावं आणि नाही तर हा तुम्हाला मेसेज इथं दिला जातोय. तर तुम्हाला हे मेसेजशी कनेक्ट व्हायचं आहे आणि आकाशाखाली थांबून आकाशाकडे असं वर डोकं करून छान तुमची जी काही इच्छा आहे ते तुम्ही मागू शकताय. ते तुमची पूर्ण होणार. कारण हा श्रीकृष्णांचा मेसेज आहे आणि श्रीकृष्ण तुम्हाला ते देत आहेत. तुम्ही जी मागितले मागा किंवा जर तुम्ही मागितलेली असेल, तुम्ही ही जी इच्छा तुमची आहे ती ब्रह्मांडामध्ये सोडलेली असेल, मागितलेली असेल, तरीसुद्धा येणाऱ्या 15 दिवसात ती तुमची जी इच्छा आहे ती श्रीकृष्ण पूर्ण करतात. आणि रीडिंग कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगायचं आहे. आणि थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि सर्वांपर्यंत हे मेसेजेस पोहोचवायचे आहेत. थँक्यू सो मच. हर हर महादेव. जय श्री कृष्ण. राधे राधे. गणपती बाप्पा मोरया.